समोर येतील, नाही तर त्या इतर पुरुषांच्या समोर जात नाहीत. उद्धव, या दोन वस्तू घेऊन जा, म्हणजे तुला त्या गोपी ओळखतील. आणि उद्धवजी आता गोकुळाकडे प्रस्थान करतात. इकडे गोकुळामध्ये ती यशोदा मैया अंगणामध्ये येऊन बसायची आणि म्हणायची, का विसरला असेल बरं मला कान्हा, माझ्याकडून काही चूक झाली असेल का? आणि नंदबाबाला म्हणायची, तुम्हीच माझ्या कानाला वनात पाठवायचा, तुम्हीच त्याला गाई चारांना पाठवायचा. अनवाणी माझं लेकरू गाई पाठीमागं जायचं, काटे हे मोडत असतील, माझ्या बाळाला दुःखी व्हायचं, म्हणूनच आपल्याला सोडून गेलं. तुम्हीच असा आग्रह करायचा ना त्याला, कामेश सांगायचा, तुम्हीच दोषी आहात माझ्या कानाला माझ्यापासून दूर करण्यास, तुम्हीच दोषी आहात. नंदबाबा म्हणायचे, यशोदे, मी कुठं काय म्हणायचं ग, मी कशाला त्याला पाठवू गाई पाठीमाग. तोच म्हणायचा, बाबा माझा जन्म गायीची सेवा करण्यासाठी झालाय, तोच म्हणायचा न ग. आणि एकोणमेकाशी असा वाद घालायची. नंदबाबा ही खूप आठवण करायची, यशोदे, त्या कदंबाच्या झाडावर अजूनही बासरी वाजवताना मला कृष्ण दिसतो, जिकडे पाहिन तिकडे मला कृष्ण दिसतो यशोदे. यशोदा माता ही खूप विरह त्यांना सहन होत नव्हतं, खूप रडायच्या. तो आपल्याला विसरून गेला असेल का हो, त्याला आपली जराही आठवण येत नसेल. आणि दारावर एक दिवशी एक कावळा येऊन बसला. यशोदा मैया त्या कावळ्याला म्हणत होत्या, कावळा जर दारावर बसला तर पहिल्या महिला मंडळी म्हणायच्या, बघा नक्की आज घरी पाहुणा येणार आहे ना काळे काकू, नक्की आज पाहुणा येणार आहे घरी. शुभ शकुनी असतो कावळा. आणि त्या कावळ्याशीच आता बोलू लागल्या. मैया म्हणतात, हे कावळे दादा, माझ्या अंगणात आलास ना, तसा माझा कृष्ण माझ्या घरी आज येईल ना रे कावळे दादा. जर माझा कृष्ण, माझा लाला आज जर घरी आला ना, तुझी चोच मी सोन्याने मळवीन, तुझी चोच मी सोन्याने मळवून रे कावळे दादा, तुझी चोच सोन्याने मळवून. माऊली म्हणतात ना, उड उड रे कावो, तुझे सोन्याने मळवीन पाव, तुझी चोच सोन्याने मळवून म्हणू लागले. इकडे ते गोपाळ भगवंत गेले होते, जाताना म्हटले होते, मी उद्या सांजच्या टायमाला येईल, सायंकाळी येईल. आणि तेव्हापासून हे गोपाळ त्या भगवंताची वाट पाहत होते. ज्या रस्त्याने भगवंत गेले होते त्या रस्त्यावर रोज जाऊन बसायची. आणि त्या रस्त्याकडे जिकडे मथुरा आहे तिकडे तोंड करून बसायचे. आज भगवंत येईल, उद्या भगवंत येईल, असा त्यांचा नित्यक्रम झाला होता. रोज जाऊन बसायचे त्या रस्त्यावर. आणि सांज होईपर्यंत 6-6:30 वाजेपर्यंत त्या भगवंताची वाट पाहायची, परत निघून घरी यायची. असा त्यांचा दिनक्रमच झाला होता रोजचाच. काहीच नाही, जायचं त्या रस्त्यावर जाऊन बसायचं, तिकडून भगवंत येतात का त्याची वाट पाहायची. आणि एक दिवस दुरूनच तो रथ दिसत होता, ज्या रथामध्ये उद्धवजी येत होते. दुरून रथ दिसला. श्रीदाम्या म्हणतो, अरे मधुमंगल, बघ कान्हा दिसतोय, तिकडून रथ येतोय, बघ तो रथ दिसतोय. नक्की आज कान्हा आलाय आपला, आज नक्की कान्हा आपल्याला भेटणार. मधुमंगल म्हणतो, श्रीदाम्या खरोखरच रे, तिकडून रथ येतोय. आणि तो रथ आता जवळ जवळ येऊ लागला. जसा जसा रथ जवळ येऊ लागला, श्रीदाम्या आणि मधुमंगल यांची आतुरता वाढत होती. रथ जवळ आल्याबरोबर त्या रथामध्ये श्रीकृष्णासारखाच कोणीतरी दिसत होता. परंतु श्रीदाम्या म्हणला, मधुमंगल, हा आपला कान्हा नाही. जर आपला कान्हा असता ना, रथातून उडी मारली असती आणि आपल्याला गळा भेट दिली असती. हा कान्हा नाही, दुसराच कोणीतरी आहे. जेव्हा जवळ आला तेव्हा उद्धवजी या गोपाळांना म्हणू लागले, नंदबाबाचं घर कोणीकडे आहे, तुम्ही कोण आहात? तेव्हा ते म्हणू लागले, आपण कोण आहात? ते म्हणाले, मी वासुदेवांचा सखा उद्धव आहे आणि भगवंताचा मी संदेश घेऊन आलोय. गोपाळांना खूप काही बोलायचं होतं, परंतु ते म्हणाले, नंदबाबाचं घर या दिशेला आहे, अगोदर त्यांना भेटा. आज 6 महिने झाले त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय, त्यांना जाऊन आधी भेटा, त्यांना हा संदेश द्या, आम्ही नंतर तुम्हाला भेटू. उद्धव
नंदबाबाच्या त्या राजवाड्याकडे जायला निघाला. ते घोडे टाप टाप करीत असे चालत होते. रथ असा नंदबाबाच्या घरासमोर येऊन थांबला. नंदबाबाने दुरून पाहिलं, रथ आलाय. यशोदे, त्या कावळ्या दादाचं खरं होते काय की ग? आज कान्हा आपल्या दारासमोर दिसतोय. बाहेर येऊन पाहतात, रथामध्ये दुसराच कोणीतरी दिसला. आणि तो रथामधला उद्धव नंदबाबाला म्हणत होता, नंदबाबा आपणच आहात का? मी उद्धव आहे. असं उद्धव आहे म्हटल्याबरोबर नंदबाबाला मूर्छा आली, खाली पडली. मूर्छित झाले. का मूर्छित झाले? उद्धव खाली आला. यशोदा माताने पाणी आणलं, त्यांच्या अंगावर शिंपडलं. उद्धव म्हणत होते, मी कान्हाचा सखा आहे, संदेश घेऊन आलोय की भगवंत म्हणाले मी लवकरच गोकुळामध्ये येईन. असं म्हटलं बरोबर मूर्छित झालेले ते नंदबाबा उठून उभे राहिले. कान्हाचा मित्र आहे ना, सखा आहे ना, म्हणून त्यांना उच्च आसनावर बसवलं, त्यांची भोजनाची सोय केली. आणि आता नंदबाबा यशोदा मैया या उद्धवांशी वार्तालाप करत होते. सांगत होते, उद्धवजी आमचा कान्हा खुशाल आहे ना? वसुदेव देवकी सगळे खुशाल आहेत ना? त्यांच्या सर्व पत्न्या, मुलं, नातू सगळे खुशाल आहेत ना? कान्हा आमची आठवण करतो ना? उद्धवजी म्हणाले, हो मैया तुमची रोज कान्हा आठवण करतात, नंदबाबाची आठवण करतात. का माझं चुकलं काही? का आम्हाला विसरून गेला कान्हा? नाही नाही, तुमची रोज आठवण काढतात. आणि सकाळी उद्धवजी उठले आणि जिकडे त्या गोपी भगवंताच्या विरहामध्ये वेड्या झाल्या होत्या, पिशा झाल्या होत्या, भगवंताच्या स्मरणामध्ये, कृष्ण भजनामध्ये दंग होत्या, अशा त्या वज्रभूमीमध्ये जाण्यास निघाले. त्या यमुनेमध्ये स्नान केलं उद्धवानी. स्नान करून जेव्हा बाहेर आले तेव्हा दोन गोपी एकमेकीशी म्हणत होत्या. विशाखा नावाची गोपी म्हणत होती, कपटी आहे तो कृष्ण, कपटी आहे, आपल्याला विसरून गेला ललिता. तो कृष्ण कपटी आहे, आपल्याला विसरून गेला. ललिता म्हणत होती, अगं विशाखा, मी जेवढं त्याला विसरण्याचा प्रयत्न करते ना तेवढं तो ध्यानात येतो ग, तेवढं तो ध्यानात येतो, विसरतच नाही मी त्याला. अगं विशाखा, काय सांगू तुला, ज्यावेळी मी विहिरीमध्ये पाणी शिंदत असते, त्या आडामध्ये पाणी शिंदत असते, त्यावेळी त्या हंड्याला दोरीचा फास लावण्याच्या ऐवजी माझ्या मुलाच्या गळ्याला फास लावते, माझ्या मुलालाच त्या आडामध्ये सोडते. त्यावेळी कान्हा येतो आणि आवाज देतो, हे ललिता, काय करालीस? तुझ्या मुलाच्या गळ्याला दोरी बांधतेस? आणि कान्हा मला सावध करतो. कसं विसरेन मी त्याला? विसरू शकत नाही. उद्धवजी त्या गोपींजवळ आले आणि त्यांना विचारू लागले, सांगू लागले, मी वासुदेवांचा संदेश घेऊन आलो. त्या गोपी म्हणत होत्या, काय संदेश आणलाय तुम्ही उद्धवजी? काय संदेश आणलाय? कान्हा तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. उद्धवजी, तुम्हाला कोणी सांगितलं कान्हा आमच्या सोबत नाही? ते पहा, ते यमुनेमध्ये स्नान करीत आहे. जिकडं पाहतो तिकडं आमचा कान्हा आहे. उद्धवाला वाट लागलं, मी यांना काय उपदेश करू? उद्धवजी भगवंताला म्हणू लागले, मी काय उपदेश करेन? सगळे अनपड आहेत ते अनपड लोकांना देवा मी काय ज्ञान सांगेन? आता इथं उद्धवाला वाट लागलं, माझं ज्ञान काय कामाचं? या गोपीला काय शिकवू मी? काय ज्ञान सांगू? त्या गोपी म्हणत होत्या, तुम्ही नुसते पंडित दिसता उद्धवजी, नुसते पंडित दिसता. तुम्ही आम्हाला ज्ञान देण्यासाठी आला ना? तुम्ही जर खरे ज्ञानी असता तर वासुदेवाला सोडून आला नसता. अहो, या चराचरात कणा कणात माझे वासुदेव आहेत, जिकडे पाहतो तिकडे वासुदेव आहेत. उद्धवजी म्हणाले, भगवंत ज्यांचं नाव घेतात त्या मैया राधिका कुठं आहेत? त्या गोपींनी सांगितलं, त्या दिशेला आहेत राधिका. आणि राधिकेजवळ उद्धवजी गेले, राधिका मातेला प्रणाम केला. कोण आपण? मी कृष्ण सखा उद्धव आहे, भगवंताचा संदेश घेऊन आलोय. काय संदेश घेऊन आलात? काय संदेश घेऊन आलात? त्या
वैऱ्याचा वैरी आहे तो आमचा भगवंत, कपटी आहे तो. माते भगवंत म्हणाले मी 2-3 दिवसांनी तुमच्या भेटीसाठी येईल. उद्धवजी भेटीसाठी येण्याची काय आवश्यकता आहे? अहो एकच मन असते उद्धवजी, माणसाला एकच मन असते. तेही मन त्या कान्हाने चोरून नेले. 10 मने असतात का माणसाला? एकच मन असते. तोही माझं चित्त आमचं चोरून नेले त्या देवाने. उद्धवजी आमच्या हृदयामध्ये आजही ते भगवंत आहेत. ते काय मला भेटायला येणार आहे? ते भेटायला येण्याची काय आवश्यकता आहे? एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे. ओ एक बार राधा बन कर देखो मेरे सावरिया, एक बार राधा